ए सौमित्र ऐक ना, ए सौमित्र यार तू क्या किया ये तू? सत्य पचवायला त्याला त्रास होतोय. हॅलो मैत्रेयी. हाँ हॅलो अनघा. अगं मैत्रेयी बहुतेक आंघोळीला गेली आहे. बोल ना, कशी आहेस तू? झालं का शिफ्टिंग? ओ हे काय चालूच आहे शिफ्टिंग अजून. मॅडम सामान ठेवलंय सगळं, येतो मी. हो हो थँक्यू. झालं आता शेवटचं सामान आणून ठेवलंय लोकांनी. रिकामं रिकामं वाटतंय अजून घर. सगळं तिकडेच मागे सोडून आले ना. हो आता परत नव्याने घर सजवा. छानच सजवशील तू आणि बदल चांगलाच असतो. हो खरंय माई. माई ऍक्च्युली बरं झालं तुम्हीच घेतलात फोन. तुमच्याशीच बोलायचं होतं जरा. बोलायचं म्हणजे विचारायचं होतं. मैत्रीचं काही बिनसलंय का? म्हणजे तिचं आणि सौमित्रचं काही बिघडलंय का? असं काही भांडण वगैरे झालंय का? नाही म्हणजे काय झालं मध्ये ती माझ्याशी फोनवरती बोलताना म्हणाली की तिला माझ्याशी बोलायचंय काहीतरी सौमित्र आणि तिच्याबद्दल. आता एकदम एकटीच असते ना इथे मी, त्याच्यामुळे डोक्यात उगीच काहीतरी येते. अगदी बरोबर आहे. उगीच काहीतरी येते तुझ्या मनात. इकडे सगळं व्यवस्थित आहे. तुम्ही साखरपुड्याच्या तयारीला लागा. हो माई. माई मग काय बोलायचं असेल हो तिला माझ्याशी? अगं म्हणजे खरं म्हणजे काय माहितीये का, अलीकडे ती त्या मेडिटेशन कॅम्पला जाऊन आली ना तेव्हापासून इतकं सिस्टमॅटिक चाललंय ना तिचं सगळं. म्हणजे रोज सकाळी उठून योगा करणं आणि हे ते. मग तेच तुम्ही करा असं सांगायला बहुतेक तिने फोन केला असेल तुला. हा आणि काय हल्ली तिने म्हणजे विडाच उचललाय. जो भेटेल त्याला ती सांगत असते की मेडिटेशन करा, योगा करा. तू या मुलीची अजिबात काळजी करू नकोस. स्वतःची काळजी घे. थँक्यू माई. बाय. आकृती कुठे? ती मगाशीच बाहेर गेली. काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसं आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना. म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू 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 तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. नीतू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस. प्लीज सांग काय झालंय? पल्लू म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. का?
हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही असू दे ना, मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय, ते जरा असं इथे. ओके